नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घारगे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. सध्या पावसाळ्याचा सीझन आहे. भोपळा घरोघरी येतो आहे. नागाव आमचं आहे, तिथे भोपळ्याचं पीक बरंच येतं आहे. भोपळा वेल लावलेले असतात, त्यामुळे भोपळा येतात. तसाच मी भोपळा आणला आणि भोपळा आणला की माझी धाकटी सून आहे, तिला घारगे खूप आवडतात. तिने हट्टच केला, आज घारगेच करा. म्हणून म्हटलं आज घारगे करूया आणि त्याबरोबर तुम्हालाही दाखवूया कसे करतात ते. चला, हे साहित्य मी इथे सगळं एकत्र घेतलेलं आहे. हे साहित्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये खाली दिसतील. घारग्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 वाटी भोपळा किसलेला, 1.5 वाटीपेक्षा जास्त गूळ, साजूक तूप, वेलची पावडर, पाव वाटी रवा, 1 वाटी तांदूळाचं पीठ आणि 1 भांडंभर गव्हाचं पीठ, तळायला तेल आणि घारगे थापण्यासाठी केळीची पानं. सर्वप्रथम आपण गॅस चालू केला आहे, त्याच्यावरती पातेलं ठेवलं आणि चांगले 3 चमचे साजूक तूप घातले. साजूक तुपामुळे एक प्रकारचा मऊपणा येतो प्रत्येक गोष्टीला आणि अर्थात साजूक तूप असल्यामुळे चवही छान लागते. साजूक तूप टाकल्यानंतर सर्वप्रथम आपण 3 चमचे साजूक तूप पातेल्यात घालून घेतलेले आहे. आता त्याच्यात हा भोपळा, किसलेला भोपळा, कुठलाही शिजवायचा नाही, डायरेक्ट किसायचा आहे. किसलेला भोपळा मी घातलेला आहे. त्या किसलेला भोपळा घालून परतत राहायचं. त्याला थोडी वाफ येऊ द्यायची. थोडीशी वाफ येऊ द्यायची. वाफ येण्यासाठी आपण त्याच्यावर थोडं झाकण ठेवून थोडी वाफ काढून गॅस मध्यम आचेवर ठेवायचं आहे आणि त्याची वाफ येईपर्यंत वाट बघायची. काय करतात, काही वेळेला घारगे करताना संपूर्ण तांदळाचं पीठ वापरतात. अशा वेळेला काय होतं की नुसतं तांदळाचं पीठ वापरलं की काही वेळेला घारगे कडक होतात, चावायला त्रास होतो. म्हणून मी नेहमी गव्हाचे पीठ जास्त वापरते आणि तांदळाचं पीठ 1 वाटी वापरते आणि थोडासा त्यात खुसखुशीत फळा येण्यासाठी भाजलेला रवा घालते. त्याच्यामुळे थोडी खुसखुशीत होतात. तांदळाच्या पिठाने थोडा कडकपणा पण जातो आणि गव्हाच्या पिठाने मऊपणा पण येतो. हे सगळं साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं कसं घ्यायचं ते. आता याची वाफ, भोपळ्याला वाफ पटकन येते, त्याला वाफ यायला वेळ लागत नाही. ही थोडीशी वाफ होऊन झाली की साधारण शिजलेला असला भोपळा की त्याच्यात आपण हा गूळ घालून घ्यायचा. गूळ थोडा जास्त घ्यायचा आपल्या भोपळ्यापेक्षा. जर 1.5 वाटी भोपळा असेल तर त्याच्यापेक्षा थोडा 1.25-2 वाट्यांपर्यंत गूळ घ्यायचा. त्याचं कारण आहे की आपण जेव्हा पिठात टाकतो त्यामुळे त्याचा गोडपणा जेवढ्यात तेवढं घेतलं त्या कमी घेतला तर त्याचा गोडपणा कमी होतो आणि एखादी गोड वस्तू गोडच असली पाहिजे चांगली, तरच ती छान लागते. त्याच्यामुळे मी ह्याच्यात थोडा गूळ जास्त घेते ह्याच्यापेक्षा. आता गूळ थोडा पातळ होईपर्यंत ढवळत राहायचं. हे बघा, आता हे छान ह्याच्यामध्ये भोपळा शिजलेला आहे आणि गूळही चांगला पातळ झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये वेलची पूड घालायची, म्हणजे ती सगळीकडे लागते व्यवस्थित. त्यानंतर रवा घालायचा. रवा घातल्यानंतर थोडंसं ढवळायचं. रवा भाजलेला आहे, त्याच्यामुळे रवा भाजलेला असल्यामुळे त्याला थोडा फुगायला वेळ द्यायला लागतो. म्हणून त्या रवा आधी घालायचा आणि तो थोडा फुगू द्यायचा. तो थोडा फुगल्यानंतर थोडासा त्याच्यामध्ये तांदळाची पिठी घालायची आणि तांदळाची पिठी घातल्यानंतर मग गव्हाची पिठी
घालायचं. हे बघा आता छानपैकी ह्याचं मिश्रण आपल्या पाहिजे तसं मिश्रण तयार झालेलं आहे. तयार झालेलं आहे. आता ह्या मिश्रणाला थोडी वाफ येऊ द्यायची. असं ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून गॅस बंद करायचा. हे थांबायचं. थोडंसं हे गार झालं की छान मळून घ्यायचं आणि नंतर मग गारगे थापायला सुरुवात करायची. हे बघा हे आता उकड केलेली आहे. त्यातलं आपण हे थोडं काढून घेतलेलं आहे. थोडंसं त्याच्यावरती साजूक तूप टाकायचं आणि हाताला पण थोडं लावा आणि हे गरम असतं आणि असं व्यवस्थित ते मळून घ्यायचं. पाणी बिणी लावायची अजिबात आवश्यकता नाही. हे सगळं प्रमाण आहे ते बरोबर जमतं. त्याच्यात अजिबात पाण्याची काही लावण्याची आवश्यकता लागत नाही. आपला हात भाजतो त्याच्यामुळे थोडंसं हाताला तूप घ्यायचं म्हणजे हाताला भाजत नाही तुपामुळे. हे बघा आणि हे सगळं मळून 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 घ्यायचं. हा बघा हा असा गोळा तयार झालेला आहे. हा गोळा अगदी कडक पण नको आणि अगदी मऊ पण नको, मध्यम ह्याच्यात ते करायचा. त्याच्यानंतर ह्याचा असा गोळा काढून घेतला की तो छान हातावरती असा गोल करून घ्यायचा. हे बघा आणि त्याच्यानंतर हे मी केळीचं पान घेतलेलं आहे. त्या केळीच्या पानाला थोडं तूप लावायचं. जर समजा तुम्ही शहरात असता, आता आम्ही इथे गावात असल्यामुळे केळीचं पान सहज आम्हाला उपलब्ध होतं. तुम्हाला शहरात असल्यामुळे केळीचं पान मिळत नसेल तर एखादा प्लॅस्टिकचा छोटासा कागद घेतला तरी चालेल. शक्यतो करून केळीचं पान मिळालं तर बघा. हा असा वडा घारगा थापला. 2-3 घारगे थापून घ्यायचे. हे बघा छान त्याला फूट जाता कामा नये. छान अगदी त्याचे गोळा करायचा आणि तो असा थापायचा. खूप जाड नाही खूप पातळ नाही, कारण पातळ केलं तर तो फुगणार नाही आणि जाड केला तर तो आतनं कच्चा राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे खूप पातळ नाही खूप जाड नाही. हा बघा एवढीच त्याची जाडी ठेवायची. आणि आता मी इथे तेल घेतलेलं आहे. शक्यतो मी शेंगदाण्याचं तेलच वापरते सगळ्याला. तूप काही वापरत नाही. काही जण तुपात तळतात पण मी शेंगदाण्याच्या तेलातच सगळे पदार्थ तळते. त्याच्यामुळे आता मी शेंगदाण्याचं तेल इथे तापत ठेवलेलं आहे आणि आता 4 घारगे आधी गळून घेते. तेल तापवताना लक्षात घ्यायचं जेव्हा आपण तेल किती तापलं आहे आणि तापलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आधी छोटीशी गोळी घालून त्याच्यात टाकून बघायची. जर समजा ती पटकन वरती आली तर आपलं तेल तापलं आहे असं समजायचं, नाहीतर अजून 2 मिनटं थांबायला हवं आहे आपल्याला. आता तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आपण आता आधी एक छोटा घारगा घालून हवा. काय असतं दरवेळेला आमची आई कुठलंही तळण करायचं असेल तर एक छोटंसं करून बघायची आणि ते टाकायची. ते तळून झालं तिचं म्हणणं असं की सगळ्या पंचमहाभूतांना आपण ज्या वस्तू करतो त्या मिळाल्या पाहिजेत. आता त्याच्यात किती हे आहे ते माहीत नाही आम्हाला, पण एवढं गोष्ट खरी आहे की ती सवय जी आम्हाला लागली आहे ती कायमची लागली आहे. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा एक छोटा हे करून तो देवाच्या नावाने बाजूला करतो. आता गॅस थोडा मंद ठेवायचा, कारण आपल्याला हे गोडाचा पदार्थ आहे. गोडाचा पदार्थाला पटकन कलर येतो वरनं आणि आतमध्ये शिजत नाही.
त्यामुळे कुठलाही गोडाचा पदार्थ करताना गॅस मंद ठेवायचा की जेणेकरून तो आतपर्यंत शिजेल, कारण रंग पटकन येतो गोडाच्या पदार्थाला. आता मी मध्यम गॅस ठेवलेला आहे आणि हा पहिला गारगा सोडते. गारगा सोडल्यानंतर थोडासा हलक्या हाताने हलवायचा आहे. हा बघा, अशा रंगाला येईपर्यंत तो तळायचा आहे गारगा. हा बघा, मऊसर झालेला आहे आणि छान त्याला रंगही आलेला आहे. हे बघा, गारगे तयार झाले. साजूक तुपाबरोबर हे गारगे अतिशय सुंदर लागतात आणि हे खूप मऊही होतात. हे बघा, खूप मऊ आहेत, तोडायलाही अतिशय सोपे. माझ्या सुनेलाही खूप आवडतात. केतकी, ये ग, झालेत तुझे गारगे तयार. सांग हा मला कसे झालेत ते. मी माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ नेहमी खाते. माझ्या सासूबाईंच्या हातचे चमचमीत गोड सगळे सुंदर स्वयंपाक करतात त्या, आणि गारगे माझे फेवरेट. म्हणजे ते खाऊन ना खूप छान झालं. हा जो मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तो बघण्यातच खूप आनंद वाटतो. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत नंतर लवकरच भेटूया.